नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या आर्थिक घडामोडींमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचं चित्र एकाच वेळी आशादायक आणि आव्हानात्मक दिसत आहे। ऑगस्टच्या सुरुवातीच्या 21 दिवसात भारताची वस्तू निर्यात 15% वाढून 25 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे। दुसरीकडे घरांच्या किमती वाढत असताना विक्रीचा वेग काहीसा मंदावला आहे। भारत चीन गुंतवणूक संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी घसरण ही झाली आहे, तर शेअर बाजारात सुरुवातीची तेजी काही तासातच अस्थिरतेत बदलली आहे। म्हणजेच आजच्या पैसा पुराणमध्ये केवळ बाजार भाव नाही, तर या प्रत्येक घडामोडी मागचं अर्थकारण आणि त्यांचा सामान्य नागरिकांवर, गुंतवणूकदारांवर आणि उद्योग विश्वावर होणारा संभाव्य परिणाम आपण समजून घेणार आहोत। सर्वात आधी सुरुवात करूया भारताच्या निर्यातीची सकारात्मक बातमीपासून। ऑगस्टच्या पहिल्या 21 दिवसात भारताची वस्तू निर्यात सुमारे 15% वाढून 25 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे। चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून निर्यातीला चांगली गती मिळाली असून एप्रिल ते 21 ऑगस्ट दरम्यान वस्तू निर्यात 200 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे। जुलैमध्ये देखील निर्यात 19.63% वाढून 44.24 अब्ज डॉलरवर पोहोचली होती। ही आकडेवारी महत्त्वाची का आहे? कारण निर्यात वाढणं म्हणजे परदेशी बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे असे प्राथमिक संकेत मिळतो। त्याचा परिणाम उत्पादन, उद्योगाची क्षमता, रोजगार आणि परकीय चलनाच्या उपलब्धतेवर होऊ शकतो। अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्मिती, रसायने आणि तयार कापडांसारख्या क्षेत्रांना मिळणारी मागणी भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरते। पण इथेच विश्लेषणाचा दुसरा भाग देखील समोर येतो। निर्यात वाढत असताना आयात देखील वेगाने वाढत आहे। जुलैमध्ये भारताची व्यापार तूट 31.98 अब्ज डॉलरवर पोहोचली होती। त्यामुळे फक्त निर्यातीचा आकडा पाहून अर्थव्यवस्था मजबूत झाली असं निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। निर्यात किती वाढते आणि त्याच्या तुलनेत आयात किती वाढते हे तितकंच महत्त्वाचं आहे। याचा अर्थ भारतासमोर आता दुहेरी लक्ष्य आहे। निर्यातीची गती कायम ठेवायची आहे आणि त्याचवेळी व्यापार तूट नियंत्रणात ठेवायची आहे। जागतिक व्यापारातील अनिश्चितता, इंधनाच्या किमती आणि विविध देशांच्या व्यापार धोरणामुळे पुढील काही दिवसात कामगिरी चांगली राहणे हे महत्त्वाचं आहे। निर्यातीच्या या सकारात्मक चित्रानंतर आता देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळूया, रिअल इस्टेट क्षेत्र। भारतामध्ये घराच्या किमती सातत्याने वाढत आहे। आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत देशातील घरांच्या सरासरी किमती सुमारे 6% वाढल्या। दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, चेन्नई, बेंगळुरू या बाजारपेठांनी या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। मात्र दुसरीकडे निवासी घरांची विक्री सुमारे 247 दशलक्ष चौरस फूट इतकी राहिली आहे। वर्षभराच्या तुलनेत ही वाढ केवळ 3%, तर मागील तिमाहीच्या तुलनेत विक्री 3% कमी झाली आहे। नव्या प्रकल्पांच्या लॉन्चमध्ये देखील 14% घट नोंदवली गेली। इथेही एक महत्त्वाचा आर्थिक संकेत दिसतो। घराची मागणी संपलेली नाही, पण ग्राहक किमतीबाबत अधिक संवेदनशील होत आहे। घरांच्या किमती वाढल्या की गृह कर्जाचा बोजा, डाऊन पेमेंट आणि मासिक हप्त्यांचा भार हा वाढतो। परिणामी ग्राहक मोठे घर घेण्याऐवजी छोट्या घरांचा पर्याय निवडू शकतात। याच काळात घराच्या विक्रीचं एकूण मूल्य 9% वाढलं आहे। मात्र त्यामध्ये घराच्या किमतीतील 6% वाढ आणि विक्रीच्या प्रमाणातील केवळ 3% वाढ ही देखील आहे। म्हणजेच बाजारात व्यवहार सुरू आहेत, पण किमती वाढीचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसत आहे। शहरानुसार देखील चित्र वेगळं आहे। राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात निवासी घरांची विक्री सुमारे 27% घटली, तर मुंबई महानगर प्रदेशात 41.5 दशलक्ष चौरस फूट, बेंगळुरूमध्ये 30.7 दशलक्ष आणि हैदराबादमध्ये 34.3 दशलक्ष चौरस फूट विक्री झाली आहे। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भारताचा रिअल इस्टेट बाजार एकसारखा राहिलेला नाही। जिथे रोजगार, पायाभूत सुविधा आणि उद्योगांची वाढ आहे, तिथे मागणी तुलनेत मजबूत राहू शकते, पण किमती उत्पादनाच्या तुलनेत वेगाने वाढल्या तर ग्राहकांची परवड कमी होऊ शकते। म्हणूनच आगामी काळात रिअल इस्टेटसाठी केवळ किंमत वाढ नव्हे, तर घरांची परवड, ग्राहकांची क्रयशक्ती आणि नव्या पुरवठ्याचा समतोल हा खरा कसोटीचा मुद्दा असणार आहे। आता रिअल इस्टेटमधून आपण परदेशी गुंतवणुकीकडे वळूया। भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंधाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून सीमावादामुळे भारत चीन आर्थिक संबंधावर सावधगिरीची छाया दिसत आहे। मात्र आता गुंतवणूक आणि व्यावसायिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी नव्या गुंतवणूक फ्रेमवर्कवर चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे। विशेषतः गैर धोरणात्मक क्षेत्रांमध्ये चीनी गुंतवणुकीसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार हा केला जात आहे। 20 ऑगस्ट 2026 पर्यंत जमीन सीमा असलेल्या देशांशी संबंधित 29 FDI प्रस्ताव नोंदवले गेले असून त्यांचे मूल्य सुमारे 4895.65 कोटी रुपये इतके आहे।
मात्र या सर्व प्रस्तावांचा संबंध चीनशी नाही. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन, औषध निर्मिती, डेटा सेंटर आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची संधी वाढत आहे. भारतासाठी चीनचा मुद्दा मात्र वेगळा आहे, कारण इथे अर्थकारणासोबतच राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञान आणि डेटा सुरक्षेचा प्रश्न जोडलेला आहे. भारताला उत्पादन क्षमता आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणूक हवी आहे, पण संवेदनशील क्षेत्रात जोखीम वाढू नये याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. यामुळे भारत चीन संबंधामुळे पुढील काही काळात पूर्ण खुले किंवा पूर्ण बंद अशी भूमिका नसून निवडक क्षेत्रांमध्ये नियंत्रित आर्थिक सहकार्याचा मार्ग दिसू शकतो. याच पार्श्वभूमीवर ब्रिक्स शिखर परिषद महत्त्वाची ठरू शकते. चीनकडून भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात विषयक प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र चर्चा प्रत्यक्ष गुंतवणुकीत आणि प्रकल्पांमध्ये किती रूपांतरित होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. आता अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीच्या मोठ्या चित्रातून थेट सामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित बाजाराकडे वळूया. सोनं आणि चांदी यांचा बाजार. गेल्या काही दिवसांपासून तेजी असलेलं सोनं आणि चांदी यांच्या दराला आता अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. जळगावमधील बाजारातील माहितीनुसार सोन्याचा दर हा 1,63,000 रुपयांवरून 1,60,000 रुपये प्रति 10 ग्राम इतका आला आहे. तर चांदीचा दर हा 2,50,000 रुपयांवरून 2,45,000 रुपये प्रति किलो इतका आला आहे. हे दर जीएसटी वगळून आहेत. पण सोन्याच्या दरातील ही घसरण केवळ देशांतर्गत मागणीमुळे झालेली नाही. अमेरिकेतील महागाई, व्याजदराबाबतच्या अपेक्षा आणि आंतरराष्ट्रीयवर सोन्याच्या बाजारावर होणारा परिणाम. व्याजदर जास्त राहण्याची शक्यता वाढली की डॉलर आणि ब्रॉन्झ सारख्या साधनांकडे गुंतवणूकदारांचा कल हा वाढू शकतो. परिणामी सोन्यावर दबाव हा येतो. म्हणूनच भारतात सोनं स्वस्त झालं याचा अर्थ घसरण कायम राहील असं नाही. जागतिक व्याजदर, डॉलर आणि महागाईच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरात पुन्हा चढ उतार होण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी याचा अर्थ काय? सध्याच्या कमी दर खरेदीची संधी वाटू शकते, मात्र प्रत्यक्षात दागिने खरेदी करताना जीएसटी, मेकिंग चार्ज आणि इतर शुल्क देखील विचारात घ्यावे लागतात. त्यामुळे फक्त बाजार भाव पाहून अंतिम किंमत ठरवता येत नाही. आता शेअर बाजाराकडे वळूया, कारण सोन्यातील घसरणीसोबतच आज भारतीय शेअर बाजारात देखील मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे. गिफ्ट निफ्टीच्या सकारात्मक संकेतामुळे बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स 150हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टी 50 देखील 24,250च्या वर पोहोचला. पण काही वेळातच विक्रीचा दबाव वाढला आणि बाजार लाल चिन्हात गेला. दुपारपर्यंत सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून सुमारे 500 अंकांनी घसरला, तर इंडिया VIX सुमारे 6% वाढला. याचा अर्थ बाजारातील अनिश्चितता झपाट्याने वाढली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण भारतासाठी सकारात्मक आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो, त्यामुळे तेल स्वस्त राहिल्यास आयात खर्चावर आणि महागाईवर काही प्रमाणात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र बाजाराची दिशा केवळ एका घटकावर ठरत नाही. जागतिक बाजारातील संकेत, कंपन्यांचे निकाल, क्षेत्रनीय हालचाली आणि गुंतवणूकदारांची भावना या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हा होत असतो. भारतीय बाजारात खासगी बँका, ग्राहक टिकाऊ वस्तू, माहिती तंत्रज्ञान, रियालिटी आणि औषध निर्मिती क्षेत्रात काही प्रमाणात खरेदी ही दिसून आली. मात्र FMCG, मीडिया, सिमेंट, तेल, गॅस आणि सरकारी बँकेच्या शेअर्सवर दबाव हा कायम आहे. कॉर्पोरेट बातम्यांचा परिणाम देखील आज शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. टाटा पॉवरचा शेअर हा सुमारे 4% घसरला. सिंगापूरमधील लवादाच्या प्रकरणातील प्रतिकूल निकालामुळे शेअरवर दबाव आला. ICICI प्रुडेन्शियल MACचा शेअर देखील 5% घसरला. दुसरीकडे अडानी एंटरप्राइजेसला मोतीलाल ओसवालने बाय रेटिंग देत 3,880 रुपयांचे लक्ष दिलं आहे. मात्र ब्रोकरेज संस्थांचं लक्ष म्हणजे हमखास परताव्याची हमी नाही. गुंतवणूकदारांनी कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायातील जोखीम आणि स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. सध्या निफ्टी 50 24,000 ते 24,700 या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे बाजार पुढील काळात या पातळ्यांपासून कोणती दिशा घेतो याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. तर आजच्या संपूर्ण आर्थिक चित्राकडे पाहिलं तर भारताची निर्यात मजबूत दिसते, पण व्यापार तूट हे आव्हान कायम आहे. रिअल इस्टेटमध्ये किमती वाढत आहेत, पण ग्राहकांची परवड हा प्रश्न बनत आहे. भारत चीन गुंतवणूक चर्चेत संधी आहे, पण राष्ट्रीय सुरक्षेची मर्यादा कायम आहे. सोनं आणि चांदी यांच्या दरात घसरण झाली आहे, पण जागतिक परिस्थिती अजून निर्णायक आहे आणि शेअर बाजारात तेजीपेक्षा अस्थिरता सध्या अधिक ठळक दिसत आहे. आजचा पैसा पुराण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 20 टंका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.